नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहेत? मी संगीता. छानच राहा, माझे छान छान व्हिडिओ पाहायचा. हे बघा, इथं आज आपण 4 वांगी घेतलेली आहेत. इथे या 4 वांग्यांपासून अगदी भन्नाट अशी रेसिपी आपल्याला करायची. आता मी वरच्यावर नुसते काटे काढून घेणार आहे बघा. अगदी त्याचं फुलकटसुद्धा नाही काढणार, फक्त काटे काढायचे आहेत, कारण की सगळी चव त्या देठात असते बरं का. साधारण नुसते काटे काढून घ्यायचे, पाहू शकता तुम्ही. मी तर काढून घेते. हे बघा, आता याचे सुद्धा काढून घेते. संपूर्ण काटे काढून घ्यायचे, काटा ठेवायचा नाही आहे. आता फक्त एक म्हणजे मी तुम्हाला अजिबात व्हिडिओ बंद करून दाखवला नाही, संपूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा संपूर्ण व्हिडिओ पहा की कसा आहे काय आहे. हे बघा, यांचे सगळ्यांचे काटे काढून घेतलेले आहेत मी. आता कापून घेणार आहे थोडंसं देठ, जास्तही नाही. हो का, अशा पद्धतीने मी त्याचं देठ काढून घेणार आहे. अगदी 4 माणसं खातीन अशी मी भाजी बनवणार आहे मस्त. मग आता हे वांगं आपल्याला मैत्रिणींनो कसं बनवायचे ते तर तुम्ही पहा. पूर्ण देठं काढून घेतात. चला आता हे वांगं चिरून घेऊया. हो का, अशा पद्धतीने मी या वांग्याच्या बरोबर 4 खापा करणार आहे. हे बघा, आणि इथं कढईत मी पाणी घेतले आणि या पाण्यात ही वांगी आपल्याला टाकून द्यायच्यात, कारण की वांगं कसं आहे साईडला ठेवलं की काळं पडतं. चला आता इथं वाटण्याची तयारी आहे. हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे, हावरे तेल, कोथिंबीर आणि मिरच्यासुद्धा पहा अगदी मोजूनच टाकल्यात, जास्तही नाही आणि कमीही नाही. 5 मिरच्या घेतल्यात. आता या 5ही मिरच्या मी या मिक्सरच्या बाउलमध्ये टाकते. कोथिंबीर आणि हे सफेद तीळ, धने नाही आहेत, शेंगदाणे आणि लसूण. अगदी सोपं वाटण आहे. हे बघा, मस्तपैकी अगदी माहीम असं वाटलं आहे मैत्रिणींनो. आणि तुम्हाला सांगते, खोबरं वगैरे घातलेलं नाही आहे आणि बिगर खोबऱ्याचीच ही भाजी एवढी अप्रतिम होते, खूपच छान. आता इथं तेल टाकून दिलं आहे. तेलही तापत आलं आहे. त्याच्यानंतर टाकायचे मोहरी टाकली. मोहरी छान तडतडत आलेली आहे. त्याच्यानंतर जिरंसुद्धा टाकले, कारण की जास्तही तेल तापलं की आपली मोहरी जिरी पटकन जळू शकते. त्याच्यामुळं तेल हे आपण मापातच तापवायचं बरं का. आता इथं अख्खा एक संपूर्ण टॅमॅटो मी चिरून घेतला आहे बारीक करून, तोसुद्धा मी टाकला आहे. अगदी चांगलं मस्त असं परतून घ्यायचे पहा. रंग बी चेंज होत चालला आहे. आणि त्याच्यात आता आपल्याला मसाले काय टाकायचे नाही बरं का. अजिबात मसाला यूज करायचा नाही आहे. फक्त धना पावडर आणि हळद पावडर मी टाकलेली आहे. याच्या विरुद्ध दुसरं काहीही नाही टाकायचे पहा मैत्रिणी. आणि इथे टाकून दिली कोथिंबीर. आता हे अगदी छान मस्त असं हलवून घ्यायचे आणि जे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे ते सुद्धा मी टाकून देणार आहे पहा. वाटण हे संपूर्ण मी तेलात टाकणार आहे, कारण की आपण आधी वाटण परतून का भाजून घेतलेलं नव्हतं मैत्रिणींनो. त्याच्यामुळे हे असं तेलात टाकायचं. तेलात वाटण टाकून दिलं की आपण चवीपुरतं मीठही टाकणार आहे. अगदीच त्या वाटणाला अगदी छान चव लागणार बरं का, टॅमॅटो ते संपूर्ण मिक्स. मग मला सांगा, अशा पद्धतीने तुम्ही वाटण परतता का? आणि अजून तर एक वेगळीच प्रोसेस आहे, पाहू शकता तुम्ही. आता हे वाटण मी संपूर्ण असं परतून घेणार, अगदी टॅमॅटो, जिरी मोहरी सहित, कोथिंबीर सहित. पहा किती सुंदर कलर आला ना. ह्या अशा पद्धतीने मी वांगी भरणार आहे. मग मला सांगा, तुम्ही अशा पद्धतीने मैत्रिणी भरलेत का वांगी? खूपच छान, अगदी म्हणजे आपली भाजी एवढी अप्रतिम होते. हे बघा, संपूर्ण वांगी मी अशा पद्धतीने भरणार आहे. आणि हे वांगं आपण खारं वांगं बनवणार आहे बरं का. अगदीच अप्रतिम असं हे खारं वांगं होणार. आणि खरंच अशाच पद्धतीने हे खारं वांगं करायला लागतं, एवढं सुंदर लागतं ना. अगदी ठासून असा मसाला त्यात भरणार आहे पहा. म्हणजे कसं आहे, टॅमॅटो त्या संपूर्ण आहार उतरलेला त्या वांग्यात जाऊन मुरतो आणि एवढी छान चवदार भाजी लागते ही खाऱ्या वांग्याची. खरंच खूप अप्रतिम असं हे खारं वांगं होतं मैत्रिणी. पहा बरं, अशा पद्धतीने तुम्ही जर खारं वांगं बनवलं ना तर खूपच भारी लागन.
पहा, अगदी टॅमॅटो आपले सर्व मसाले त्या वांग्यामध्ये जातात आतमध्ये आणि खूप छान चव लागते अप्रतिम. हे बघा, आता एकदा यांना खालवर करणार आहे मस्तपैकी. आणि तुम्हाला किती भाजी करायची तेवढ्या अंदाजावरच आपल्याला पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं. मी ज्या भांड्यात वाटून घेतलं होतं त्या भांड्यातच पाणी टाकून बघा हलवून घेणार आहे. रंग बी अगदी हिरवागार राहणार आहे, कारण की आपल्याला वांगं बनवायचे खारं. खूपच छान. 5 मिनटं मी वांग्यावर झाकण ठेवले. आता बघूया आपण वांगं. पहा, काही सुंदर असं झालं आहे. आता तुम्हाला असं दिसतंय ना, एवढा छान रंग येतो त्याला, नंतर खूपच छान रंग येणार आहे मैत्रिणी, पाहू शकता. आता ही वांग्याची भाजी झाली, मी तुम्हाला काढून दाखवते. पहा, संपूर्ण वांग्याची भाजी काढून दाखवणार आहे. आणि अजूनच थोडंसंच थंड झालं की अजून त्याला घट्टपणा येणार आहे. असं सुंदर एक खारं वांगं मग एकदा करून पहा आणि नक्कीच खाऊन बघा. आणि खरंच तुम्हाला जर वाटलं ना छान, तरच मला कमेंट द्या की आजची रेसिपी तुम्हाला ही खाऱ्या वांग्याची कशी वाटली. नक्की मला सांगा मैत्रिणी. खूप छान. अहो, शिल्लकच राहणार नाही कढईत, असं एकदम भारी लागतं. मग चला, उद्या आपण असाच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ मैत्रिणी. बाय.